आज मी झालो श्रीवर्धनला आणि मी पहिल्यांदाच वसई रोड ते पनवेल ही ट्रेन पकडली आणि हा प्रवास खूप छान आहे. म्हणजे जवळजवळ 1.5 तासामध्ये मी वसईवरून पनवेलला पोहोचणार आहे. वसई दिवा मार्गावरील कोपर हे स्टेशन आहे. या स्टेशनवरून उतरून तुम्ही सेंट्रल लाईनवरती ठाणे किंवा डोंबिवली पटकन गाठू शकता. या मार्गावरून लोकल ट्रेनची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवासी संघटनेकडून बऱ्याच वर्ष केली जाते आहे. या मार्गावर सध्या 4 ट्रेन चालू आहेत. या मार्गावर लोकल ट्रेनची संख्या वाढवली तर वसईवरून ठाणे आणि कल्याण डोंबिवली गाठणे प्रवाशांना खूप सोयीस्कर पडेल आणि प्रवासाचा वेळही खूप वाचेल. वसई रोड ते पनवेल या दरम्यान 11 स्टेशन आहे आणि हा प्रवास जो आहे ना ते 1.5 ते 2 तासात पूर्ण होतो. इथे तुम्ही बघू शकता ह्या मार्गावरती अजून 2 लाईनचं काम प्रगतीपथावर आहे. पण ह्या 2 लाईन नक्की कुठल्या आहेत आणि ह्याचा वापर कशासाठी करणार आहे याचं मात्र मला कोडं आहे. याबद्दल मला खरीच माहिती नाही आहे. जर तुम्ही बघणाऱ्या प्रेक्षकांना जर माहिती असेल तर मला मेसेज करून नक्कीच कळवा. कोपरनंतर बहुतेक ट्रेन रिकामी झाली आहे. समोर तुम्ही बघू शकता नवी मुंबईमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. गाडी आता पनवेल जंक्शनला लागते. वसईवरून 12 झाला सुटलेली ट्रेन पनवेलला 15 मिनिटं लेट आलेली आहे. पनवेल स्टेशनला पोहोचलो मी आता 2 वाजलेत आणि आता इथून श्रीवर्धनसाठी एस टी पकडणार आहे. तर त्यासाठी मी आता एस टी डिपोला चाललो आहे. पनवेल रेल्वे स्टेशनपासून 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आता मी पोहोचलो आहे. आता मी बघतो इन्क्वायरी करतो की श्रीवर्धनसाठी जाणारी बस कुठे आहे, किती वाजता आहे. अर्धा तास वेटिंग नंतर मला आता श्रीवर्धनची बस मिळाली. आता 3 तासांनी पोहोचेल बहुतेक. जिथे प्रसिद्ध मातीच्या आणि शाडूच्या मूर्ती घडवल्या जातात अशा पेणच्या बस डेपोमध्ये मी आता पोचलो आहे. समोर तुम्ही बघू शकता कोकण रेल्वेवरून ट्रेन धावताना दिसत आहे. गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना कोणताही त्रास होणार नाही, त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगत गणपती आगमनापूर्वीच मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिले होते. पण हे खड्डे मात्र अजून भरलेले नाही आहेत. त्यामुळे बसतो दणका मोडतोय मणका अशी अवस्था प्रवास करणाऱ्यांची झाली आहे. महामार्गावर बांधलेले ब्रिज त्याचा वेग वाढवतात, पण पहिल्या टप्प्यातच अजून असंख्य ब्रिज अर्धवट आहेत. अनेक वर्षापासून अर्धवट आहेत. बसच्या प्रवासात आता 2 तास झाले. 2 तासात मी नागोठणाला आलो आहे. तरी अजून 1.5 तासाचा प्रवास दाखवत आहे. आपल्या कोकणाला निसर्गनिर्मित स्वर्ग म्हटलं जातं. स्वर्ग गाठण्यासाठी ज्या प्रकारे तपश्चर्या करावी लागते, अनेक खडतर आव्हाने पार करावी लागतात, त्याच प्रकारे
कोकणाच्या या निसर्गनिर्मित स्वर्गात पोहोचण्यासाठी देखील मुंबई गोवा महामार्गावरील खडतर आव्हाने पार करावी लागत आहेत. कोकणातला चाकरमानी तर गेल्या 12 वर्षापासून तपश्चर्या करत आहे. 2011 पूर्ण होणारा प्रकल्प 2024 आला तरी अपूर्णच आहे. गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदाही त्रासदायक प्रवासाचा सामना करावा लागणार आहे. इंदापूरपर्यंत पोचलो आहे. अजून तरी बरंच वेळ लागणार आहे. अजून पाऊण तास तरी जाईल बहुतेक मसळाला पोचायला. इथे इंदापूरला बस 15 मिनिटं थांबते. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि मी आत्ता पोचलो आहे माणगाव स्टेशनला. पूर्वी माणगाव ते श्रीवर्धन ह्या प्रवासाला 2 ते 3 तास लागायचे, पण सध्या तुम्ही बघू शकता ह्या सिमेंटच्या रस्त्यांचं काम जवळजवळ पूर्ण झालं आहे. त्यामुळे हा प्रवास फक्त आता 1 तासामध्ये पूर्ण होतो. जवळजवळ 4 तासानंतर मी माझ्या डेस्टिनेशनला पोचलो आहे मसळाला. आता इथून एक 5 मिनिटाच्या अंतरावर चालत जातो आहे आणि तिथे माझ्या मित्राचं घर आहे. वसईपासून पनवेलने ट्रेनने आणि पनवेलपासून श्रीवर्धन बसने हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. एका नवीन प्रवासात लवकरच भेटू.